नवी मुंबईत अनेक वर्षांपासून रिक्षाचालकांना इरादापत्र वाटप करण्यात आलं नाही. त्या इरादापत्राचं वाटप लवकर करावं यासाठी रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली. यावेळी रिक्षाचं पासिंग तत्काळ करावं तसंच नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी यासारख्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या. साकीनाका येथील खैरानी रोडवर एका अपघातात प्रवीण पुजारी या युवकाला आपला जीव गमवावा लागला. बेस्टच्या बसखाली येऊन दुचाकीस्वार प्रवीणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी 3 बेस्ट बसची तोडफोड केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. वसईत 13 वर्षीय शाळकरी मुलीला मृत्यू झाल्याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. सबा हश्मी असं या मुलीचं नाव आहे. तिला गरबा खेळताना अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांनी नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जानू मानकर या डॉक्टरला अटक करण्यात आली. 10वीत शिकणाऱ्या मुलीला नोकरीचं आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. मुलीनं ही बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली आणि त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. पोलिसांनी या संदर्भात पॉस्को कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून डॉक्टरला अटक केली. विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या 23 ट्रकवर विरार पोलिसांनी कारवाई केली. विरार खानिवडे येथील नवनीत कंपनीच्या समोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत वसईच्या महसूल विभागानं विरार पोलीस ठाण्यात 23 ट्रक चालकांसह ट्रक मालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 1,69,200 रुपये किमतीची 108 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादीने आंदोलन केले. तसंच राष्ट्रवादीने तेथील शिवाई चौकात काही काळ रास्ता रोको देखील केला. काही मिनिटांसाठी केलेल्या या रास्ता रोकोमुळे शिवाई चौक परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिवाळीचे दिवस तोंडावर आलेले असताना मुंबईच्या कापड बाजारातील उलाढाल मात्र 2 दिवस थंडावणार आहे. कारण ऐन सणासुदीच्या दिवसातच कापड बाजारात काम करणाऱ्या गुमास्ता कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी 14 आणि 15 ऑक्टोबरला बंद पुकारला. त्यामुळे मुंबईतील मंगलदास मार्केट, कॉफर्ड मार्केट, जुनी हनुमान गल्ली या कापड बाजारातील 20 ते 25 हजार गुमास्ता कामगार यात संपात सहभागी होणार आहेत. या कामगारांना पगारवाढीसोबतच आरोग्य विमा कवच देखील मिळवायला हवं ही मागणी गुमास्ता कामगार संघटनेनं केली आहे. जर या 2 दिवसात मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर बेमुदत संपाचा इशारा देखील संघटनेनं दिलाय. वाचन प्रेरणा दिवस 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. यावेळी विकलांग मुलांना ऑडिओ बुक दिले जाणार आहे. वाचनाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांना वाचनपेटी देखील दिली जाणार आहे. शाळा कॉलेजला वाचन दिवस साजरा करायचा आहे मात्र तो बंधनकारक नाही. सुबोध भावे, सदानंद मोरे, गुरु ठाकूर अशा व्यक्तींना घेऊन 100 महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.